महिपत निसटलाय पोलिसांच्या तावडीतून। श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आता महिपतने प्रतिमा समोर सगळी कबुली दिल्यानंतर प्रतिमाला मारायला तिच्या मागून महिपतचा गुंड धावत येतो आणि हे सगळं सायली झाडामागे उभं राहून पाहत असते, म्हणून ती पटकन धावत प्रतिमाला वाचवायला मध्ये येते, तर तो गुंड सायलीवरच ती बंदूक रोखतो। आता अर्जुन सुद्धा हे झाडामागे उभं राहून पाहत असतो। इथे दुसरीकडे एक गुंड चैतन्याच्या डोक्यात मागून येऊन जोरात दांड्याने वार करतो, त्यामुळे चैतन्य जागीच बेशुद्ध होऊन खाली पडतो। इथे आता तो गुंड सायलीवर गोळी चालवणारच असतो, तेवढ्यात पोलीस आणि त्यांची टोळी तिथे पोहोचते व इन्स्पेक्टर सावंत जोरातच हवेत गोळी चालवतात आणि म्हणतात की महिपत शिखरे पिस्तूल खाली टाक, पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस। आता पोलीस येताच अर्जुन सुद्धा सायली आणि प्रतिमाला सुखरूपपणे बाजूला घेऊन जातो। तर आता तेवढ्यातच महिपतचा एक गुंड झाडामागे लपून गोळ्या चालवायला लागतो, त्यामुळे सगळेजण स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागतात आणि त्याच्यातच महिपत सुद्धा पोलिसांच्या हातून निसटून जातो। आता पोलीस आणि त्यांची टोळी महिपतच्या मागावर जाते। अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, तू आत्यांना घेऊन पटकन इकडून घरी जा, त्यांना इकडून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे। तर सायली म्हणते, अहो पण तुम्ही, तर अर्जुन म्हणतो, मला काही होणार नाही, टेन्शन घेऊ नकोस, पण आत्यांना घेऊन जा आता इकडनं। तर सायली म्हणते की बरं, काय ते कळवत राहा सतत आणि काळजी घ्या। आता इन्स्पेक्टर सावंत एका कॉन्स्टेबलला सांगून सायली व प्रतिमाला घरी सुरक्षित सोडून यायला सांगतात। अशा प्रकारे प्रेक्षकांनो, यावेळीही हा महिपत पोलिसांच्या हातून सुटलेला असतो। प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का हा शॉर्ट रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।